मित्रांनो, बच्चू कडूंनी आज कर्जमाफीवर एक पत्रकार परिषद घेतली आणि तुम्हाला माहिती आहे, आपला एक खूप मोठा लढा झालेला होता. नागपूरला आंदोलन झालं होतं आणि या कर्जमाफी योजनेमध्ये कुठेतरी बदल व्हावा अशी त्यांनी देखील मागणी केलेली. आपल्याला माहिती आहे रोहित पवार जे आहेत आमदार त्यांनी देखील पंढरपूरला येत्या 12 तारखेला उपोषण अन्नत्याग आंदोलन करण्याचा घोषणा केलेली. मुळात मित्रांनो, कुठेतरी या ज्या कर्जमाफीत बदल होण्याची आवश्यकता होती, याला कुठेतरी एक वाचा फुटती, कुठेतरी लोकं बोलता येतं. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला माहिती आहे खूप जाचकाठी टाकलेल्या आहेत. 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला आहे, त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून वगळलेलं आहे. फक्त 50,000 रुपयाचा लाभ भेटणार आहे. ते पण शेतकरी वरचे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत आधी. त्यानंतर मित्रांनो, प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसेमध्ये कुठेही वाढ करण्यात आलेली नाही किंवा जे शेतकरी पहिल्यापासून नियमित कर्ज भरतायत किंवा 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी नवीन कर्ज घेतलेलं आहे, अशा शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये कुठेही समावेश करण्यात आला नाही. मुळात मित्रांनो, या सरकारने कर्जमाफी करताना अटी निकष किंवा ही जी कर्जमाफी समिती होती, यांनी मुद्दामून असा अभ्यास केलेला आहे म्हणा किंवा त्यांनी मुद्दामून अशा गोष्टी केलेल्या आहेत की होईल तेवढे शेतकरी या कर्जमाफीतून बाहेर पडायचे आणि सरकारचे होईल तेवढे पैसे वाचवायचे. तर मित्रांनो, मुळात बच्चू कडूवर देखील खूप टीका होत होती. बच्चू कडूवर लोकं बोलत होते की शिवसेनेत गेले, त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली, पण त्यांनी परत एकदा एक इशारा दिलेला आहे सरकारला की येत्या 3-4 वर्षाचं सगळं कर्ज माफ करा. दरवर्षी एक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची एक हे ठेवा किंवा वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी की कुठेतरी आता ह्या गोष्टी याला पॉझिटिव्ह परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहेत. कारण मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा फायदा होणार नव्हता. हजारो लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार होते आणि याला कुठेतरी आता एक वाचा फुटताना दिसते. यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पुढच्या हंगामासाठी जे कर्ज द्यायचं असतं त्याला देखील उशीर होते. शेतकरी कर्ज काढूनच पुढच्या गोष्टी करत असतो आणि त्याला देखील उशीर होत असल्यामुळे कुठेतरी याचं एक नियोजन सुरू झालेलं आहे. स्वतः आमदार रोहित पवार यांनी देखील यावर भूमिका घेतलेली. आणि सरकारच्या बाबतीत मित्रांनो, आपण पहिल्यापासून भूमिका मांडतोय. ज्या दिवशी जी-आर आला होता त्या दिवशीपासून सरकारने मुद्दामून या कर्जमाफीमध्ये होईल तेवढे शेतकरी कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्याला माहिती आहे दरवर्षी कोविडपासून त्यांनी जे म्हणजे 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती त्यांना काढलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर कोविड आला, 2-3 वर्ष अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि शेतकऱ्यांची ऐपत असली असती शेतकऱ्यांनी कर्ज भरलं असतं. मुळात मित्रांनो, हे सरकार संवेदनशील नाही आहे. नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे 9वा तो बाकी आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर देणं होत नाही आहेत आणि कृषी योजनेसाठी जे 5,000 कोटी जे प्रॉमिस केले होते सरकारने, तर ते पैसे देखील मित्रांनो वेळेवर राज्य सरकारला देणं होत नाही आहेत. सो लाडकी बहीण योजनेला राज्य सरकार मोठमोठ्या निधीची तरतूद करतं, पण जेव्हा शेतकऱ्यांची वेळ येते तेव्हा राज्य सरकार मुद्दामून या गोष्टीला इग्नोर करत आलेलं आहे. आणि हे आत्ता नाही आहे मित्रांनो, आपण पहिल्यापासून बघतोय राज्य सरकारच्या मनात शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलपणा नाही आहे. त्यांना कितीही म्हणू द्या, आपल्याला समोरचा कृती काय करतो यातून सगळं कळत असतं. सो मित्रांनो, माझं फक्त असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच्याबद्दल कुठेतरी आवाज उठला पाहिजे, तुमच्या चर्चा झाल्या पाहिजे. तर तुम्ही शक्य असेल तर तुमचे तहसीलदार किंवा तुमचे जे तालुका प्रतिनिधी असतील यांना तुम्ही पत्र देऊ शकतात. पण कुठेतरी याचा एक आवाज होणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतरच सरकार यामध्ये कुठेतरी बदल करू शकतं. सो हेच एक अतिशय महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं मित्रांनो. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.